सचिनजी दमडे साहेबांचा शुभ सन्मान जोडवी केला जाईल. त्या सन्मानाचा स्वीकार करावा. विनय शर्मा याची विकेट जातीये. दुसऱ्या चेंडूवरती बळी मिळवतोय गोलंदाज आभी. मेगा फायनलची लढत धुळे मातबगर संघ फायनल मध्ये आलेत. सीआर फाउंडेशन कुमारी तुर्भे. त्यानंतर आपण पाहतोय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर रोहितदादा पाटील, ज्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला चांगलं सहकार्य लाभलं. हिंदुत्वासाठी त्यांनी देखील भगव्या पडद्याची इथे उपस्थिती दाखवली. त्यांचे देखील आभार असेल. त्यांच्या माध्यमातून निश्चित आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान झाला आहे. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. तुमचं लक्ष पुन्हा एकदा मॅचकडे लक्ष वेधू इच्छितोय. फायनलची अंतिमची लढत, अंतिमची भैरवडी ज्यासाठी केला होता अट्टाहास, त्याचा आता अंतिम क्षण बघायला मिळतोय. आपण बघताय साईबाबा चषक 2025 पर्व 4चा हा शेवटची लढत, अंतिमची लढत, अंतिमची भैरवी. आणि हा चेंडू खेळून काढलाय. शॉट ब्लॉकरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जातोय आणि हा येतोय ह्या इनिंगमध्ये पहिला चौकार. पहिल्या 4 धावा नमूद केल्या जातात, स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. 3 षटकांची ही लढत. जय गजानन कुक्षेत वर्सेस सीआर फाउंडेशन कुमारी तुर्भे. नाणेफेकीचा गॉल जिंकला तुर्भे संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित निमंत्रित केल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ झाला इथं आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 रन्स आउट द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज विनय शर्मा. बॅक टू द डगआउट. नवीन आलेला फलंदाज विनोद स्ट्राईक एंडला असेल. हा चेंडू आता मात्र जोरकस टोळवण्याचा प्रयत्न लेग साईडला मारण्याची इच्छा, परंतु बरोबर बांधून ठेवला गोलंदाज आहे. अभियाच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. 4 चेंडूत 4 धावा खर्च गेलेत. एक बळी टिपलाय. एक मात्र स्कोरिंग शॉट बघायला मिळतोय, तो देखील विनोदच्या बॅटमधून आला होता. चौकात टोळवला होता. पुढील चेंडू अभियाचा आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला डोलवलाय. साजेसं क्षेत्ररक्षण होत आहे. इनर सर्कल मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरतीला एक नामांकित नाव कुक्षेत गावचा हा सितारा अनिल पाटील. बघूया कशा प्रकारे खेळ साकारतोय. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होत असताना आणि हा चेंडू लेग कट केला आहे. कॉन्फिडन्स साठी अपील होत आहे आणि बाद. मोठ्या विकेटचं पतन तुर्भे संघ. जबरदस्त लयात आहे. पहिल्या षटकात संगत झाली आहे. चला आता आपण सन्मानाकडे वळणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मोरिया बॉयचे आमचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत. पहिला सन्मान किरण जोशी यांचा केला जाईल. चला सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर अजय म्हात्रे या स्पर्धेसाठी चांगला सहकार्य त्यांच्या माध्यमातून, तसेच किरण पाटील, प्रथमेश पाटील आणि महत्वाचं म्हणजे योगेश दादा पाटील. त्यानंतर विराज दादांना विनंती असेल, विराज पाटील आपण ह्या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. चला मागच्या चेंडूवरती बळी आला. शेवटच्या चेंडूवरती आता मात्र विनोदची विकेट देखील जाताना दिसते आपल्याला आणि पडील गेल्यानंतर आता मात्र विनोद देखील परतीच्या मार्गावरती दिसतोय. नवीन फलंदाज आकाश सिंग नॉन स्ट्राईक एंडला. तिसरा झटका या महत्वपूर्ण लढतीत, अंतिम लढतीत सीआर फाउंडेशन कुमारी तुर्भे संघाचा हा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. अजूनपर्यंत 7 चेंडू टाकून झालेत या पहिल्या इनिंग मधील आणि 3 खंबे फलंदाज जय गजानन कुक्षेत संघाचे तंबूच्या आश्रयाला गेलेत. निश्चितच चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. पहिलं षटक फेकला अभियाने. 2 बळी मिळवल्याने फक्त 5 धावा दिल्या. आता मात्र त्याच्याच पायावरती पाऊल ठेवून हेमंत देखील चांगली सुरुवात करताना दिसतोय. पहिल्याच चेंडूवरती विनोदचा बळी मिळवलाय. आता मात्र नवीन फलंदाज आला. नवीन फलंदाज आला प्रदीप.
हा चेंडू आडव्या बॅटने अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज मात्र हुशार आहे. त्याने स्टान्स फेरला फलंदाजाचा अगोदर, त्याचा माणूस ओळखला होता, त्याने हलवर चेंडू डिलिव्हर केला, गती परिवर्तन केलं आणि पहिलाच चेंडू फलंदाज प्रदीप याला चकवलाय. आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ शतरक्षकाच्या मागरमिठीमध्ये. चांगला झेल टिपला गेलाय. अजून एक विकेटचं पतन. हा चौथा फलंदाज बाद होतो या इनिंग मध्ये. आपण बघू शकताय इनर कटर टाकला होता, सरळ झुलकावून दिला होता लेग साईडला. ठीकसा टाइम झाला नाही, चेंडू हवेत गेला आणि चांगला सोपा झेल टिपला तिथे क्षेत्ररक्षकाने. आणखी एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज येताना दिसतोय, धावत पळत येताना दिसतोय. अंधाराचं साम्राज्य पसरताना दिसतंय आपल्याला आणि त्याचा दिशेने आता मात्र सूर्य अस्तावर जात असताना कुक्षरगाव संघाचा देखील सूर्य अस्त होईल का, कारण खराब सुरुवात बघायला मिळते. 4 फलंदाज बाद झाल्या, धावसंख्या फक्त आणि फक्त 5. आता मात्र बॅटची कणा घेऊन इन्साइड घेऊन घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जिथं धावसंख्या रोडावली होती, मंदावली होती, 5 वरती थांबली होती, आता मात्र एका धावने पुढे सरसावताना तिथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 वरती. कसं आहे ना मित्रांनो, आपला इंटेंट महत्वाचा आहे, पॉझिटिव्हिटी खूप गरज आहे, पण आता मात्र इथे संत खेळ बघायला मिळतोय. हा येतो व्हाईट बॉल. आत्मविश्वासानं खेळणं खूप गरजेचं असेल आता इथं, आणि तो आत्मविश्वास मिळवायचा असेल तर एखादा चांगला फटका निश्चित टोलावा लागेल फलंदाजांना. स्ट्राईक एंडला आहे सागर. आकाश सिंग मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे अजूनपर्यंत. आणि हा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा हवेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नमित पाटील जेल खाली येत असताना आणि त्याच्या माध्यमातून कुठलीही चुकी होणार नाही. एक दर्जेदार खेळाडू आहे, त्याच्या माध्यमातून सेफ हँड्स बघायला मिळतात. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज क्रमांक 5चा फलंदाज देखील बाद होताना दिसतोय. अर्धा संघ बाद झालाय, बाद होताना दिसतोय. स्वतःशी बोलावं लागेल यांना, एक काहीतरी करावं लागेल. प्रयत्न करतात पण प्रयत्नांना आता मात्र इथे यश मिळत नाही, कारण वातावरण थंड झालाय. चेंडू फिक्सा ट्रॅव्हल होत नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू हवेचा जो विसावतो आणि क्षेत्ररक्षक सहज सोपे झेल टिपतात. फलस्वरूप कुक्षित जय गजानन कुक्षित संघ बॅटफुटवर गेला. आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, पण पंचांनी बिमर घोषित केलाय. नो बॉलचा निर्वाणा आदेश इशारा देत असताना 1+1 अशा 2 धावा मिळतील. एकच धाव मिळेल. यस, पडत 2 निश्चित नवीन नियमानुसार बिमरची एकच धाव मिळेल. जर लाईन नो बॉल असतं तर 2 मिळाल्या असत्या. बिमरच्या नो बॉलवरती एकच धाव काढली जाईल. भावेश तुमच्या टुर्नामेंटला ना याचे NMPH ला पावसाला एकच धाव मिळेल. त्या आता चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र आता अकूट टप्प्याचा चेंडू सरळ झुलकावून दिला. आता मात्र बिग हिट बघायला मिळतीये. ज्या फटक्याची अपेक्षा होती कुक्षित संघाला तो फटका येतोय. फलंदाज ब्रिजेशच्या बॅट मधून बघायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, सरळ झुलकावून दिला, लेग साईडला टोलवलेला. हा एक चांगला दर्जेदार फटका आहे. षटकाराने मात्र आता धावसंख्या आकार घेताना दिसतीये, वाढताना दिसते. 14च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू बघायला मिळतील पहिल्या इनिंग मधील. आता स्ट्राईकले असेल आकाश सिंग. आणि एक हार्ड हिटर फलंदाज आहे, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. बघूया कशा प्रकारे खेळ साकारतोय. याच्या मडगडामध्ये ताकद आहे, पण आता ह्या क्षणाला चेंडू ट्रॅव्हल करणं कठीण होतंय. पण एक फिक्सा टायमिंग झाला तर चेंडू निश्चितच चेंडू बाहेर जाईल. आणि मागच्या चेंडूवरती आपण ते चित्र बघितलं, ब्रिजेशच्या माध्यमातून आलेला तो फटका
सीमारेषा पार झाला, षटकार मिळाला. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली. शेवटचं षटक हटवण्यासाठी गोलंदाज झालाय भाऊन. एक 14-15 पावलांचा जोरकस स्टार्ट आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करताना दिसतोय. रनअप वरती जबरदस्त कंट्रोल नियंत्रण आहे गोलंदाजीवरती बघायला मिळते. त्याचा स्टार्ट चांगला आहे, त्या माध्यमातून सुरुवात देखील चांगली होताना बघायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. 3 षटकांची ही लढत. CR फाउंडेशन, कुमार इलेवन तुर्भे बनाम जय गजानन कुक्षेत चालू असलेली अंतिमची भैरवी लढत. पुढील चेंडू आणि हा चेंडू आकुटप्याचा चेंडू. याच्या मडगडात ताकद आहे आणि ताकद दाखवत असताना फलंदाज आकाश सिंग. या इनिंग मधील दुसरा षटकार आकाश सिंग याच्या बरोबर येणारा पहिला षटकार बघायला मिळतोय. आपण बघू शकता राईट आर्म राऊंड गोलंदाजी करत असताना हा चेंडू आखूड टप्प्याचा डिलिव्हर केलाय आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला ऑफ साईडच्या बाहेरून खेचून आणला, लेग साईडला डोलवलेला हा जबरदस्त षटकार आणि महत्वपूर्ण षटकार. कारण ह्या धावांची गरज होती जय गजानन कुक्षेत संघाला आणि त्या धावा येताना दिसतात. आता शेवटच्या षटकामध्ये आलेला हा चांगला फटका. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी आहे. हा चेंडू आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हर केला, चांगला टोळवला चेंडू जातोय. अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. षटकाराच्या पाठोपाठ एक चौकार टोळवलाय आकाश सिंग. जसं मी उल्लेख केला होता त्याच्या मडगडात ताकद आहे आणि ती ताकद दाखवतोय आकाश सिंग. टायमिंग आणि ताकद याचा पुरेपूर वापर करत असताना हा फलंदाज लेग साईडला खेचून आणलेला ताकदीचा फटका, आता टायमिंग केलेला ऑफ साईडचा चौकार, हे दोन्ही फटके आपल्याला बघायला मिळतात फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 24. निश्चितच भरारी घेताना दिसतोय. आता मात्र धावसंख्या वाढताना दिसतीये. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला डोळवण्याचा प्रयत्न. बॅट जोरकस फिरवली होती मात्र कनेक्शन काय मात्र करता आला नाहीये, कनेक्ट करता आला नाहीये. तो निर्धाव चेंडू भावींच्या माध्यमातून आता मात्र एक डॉट बॉल डिलिव्हर केला जातोय. पहिल्या इनिंग मधील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 24. भावीर याचा चेंडू आता मात्र ऑफसाईडला टोलवला. चेंडू जातो नो मॅन स्टँड मध्ये. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चौकार येतोय. महत्वपूर्ण चौकार आपण बघू शकता. टायमिंग मात्र टिकसा झाला नव्हता. चेंडू ट्रॅव्हल करत गेला. थोडासा आउटफील्डचा देखील साथ मिळाली. ग्राउंड थोडासा साथ मिळतोय. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला अडवण्याचा. डिवायडर वरती तो चेंडू अडवता आणि बाउन्स बॅक झाला चौकारच्या दिशेने. अजून एक चौकार मिळतोय. या चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. आता मात्र गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी माफक धावा उभारताना दिसतोय जय गजानन कुक्षेत संघ. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. आणि हा चेंडू आता पुन्हा ऑफसाईडला डोलवला. आता मात्र चांगला झेल टिपला गेलाय. ब्युटिफुली टेकन. 3 षटकांची सांगता झाली म्हणजे पहिल्या इनिंगची सांगता समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 28 आणि 29 धावांचं आव्हान असेल. 29 धावा काढायच्या लागतील CR फाउंडेशन कुमार इलेवन तुर्भे संघाला. जर विजयश्री पटकवायची असेल ह्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती, जर नाव आपलं कोरायचं असेल तर 29 धावा चेस कराव्या लागतील. आणि जर 29 धावा डिफेंड केल्या तर त्या पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवर जय गजानन कुक्षेत संघ आपलं नाव नोंदवेल. 18-29 असं एक गणित समीकरण. निश्चितच सुरुवात चांगली झाली होती मात्र समाप्ती कुक्षेत संघाच्या बाबतीत विचार केला ना तर समाप्ती चांगली झाली आहे. कारण कुठेतरी धावसंख्या त्यांना उभारण्यात यश मिळालं आहे. बघूया शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकामध्ये आपल्याला हे चित्र दिसेल. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. यस विजय. नक्कीच
आपण पाहतो या मेगा फायनलची लढत अगदी 24 संघांचा एकत्रितरित्या हा समावेश साईबाबा चषक कसा असावा अगदी आपण पाहिलं तर अगदी भव्यमय परिसर हिंदुत्वाची ओळख करून देणारी ही स्पर्धा पहिल्या दिवशी शुक्रवारी जी आपण उद्घाटनीय सोहळा पार पाडला त्यानंतर पुन्हा कधी मागे वळून या आयोजकांनी पाहिलं नाहीये आणि सर्वांचा साथ इथे मात्र अगदी उत्तमरित्या पाहायला मिळाली सर्व मान्यवरांचं या आयोजकांचं आणि या आयोजनामध्ये ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचा पण शब्दसंघाने आभार व्यक्त करूया. जाऊया मैदानाकडे. 24 संघांनी सजवलेलं हे स्वप्न सत्यात उतरवत असताना अगदी आपण पाहिलं तिसऱ्या क्रमांकावर शिरवणी संघाला राहावं लागलंय आणि आता मात्र पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी मेगा फायनलची लढत जिथे मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना कुक्षे संघ तब्बल 18 मध्ये 28 धावसंख्येचं लक्ष गाठलं आणि 29 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आले ते CR फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीमचं सांगायचं झालं तर नुकतीच मेगा फायनलची लढत खेळून आली चॅम्पियन देखील झाली आणि आता पुन्हा एकदा या साईबाबा चषकावर आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेत. चेतनदादा म्हात्रे करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 मेगा फायनलची लढत याच्यासाठी केला होता अट्टहास आणि आज शेवटचा क्षण गोड होण्यासाठी काही क्षणांचा अवधी इथे मात्र पाहायला मिळतो. आमचे संगीत जरी पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून समालोचकाच्या पाठीचा कणा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये करण चव्हाण तसेच लाईव्ह आम्हाला आणि या सामन्यातील सर्व खेळाडूंना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम SMD लाईव्ह डोंबिवली विभागातून अगदी सकाळी वेळेवर पोहोचणारी लाईव्ह टेक्निकल टीम यांच्या कार्याला देखील आभार असेल. त्यानंतर आपण पाहिलं पंच विनायक झेंडे नितेश टोले असतील सिद्धू कोलिंग या सर्व पंचांनी चांगला सहभाग दाखवला चांगला हातभार इथे मात्र चांगला हातभार लावत असताना या स्पर्धेला 4 चांद लावले. जाऊया मेगा फायनलची लढत 18 चेंडू 29 धावसंख्येची आवश्यकता. नमित अशोक पाटील स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला भूषण पाटील सलामीचा गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल. अबू जयवर्धन कुक्षेत विरुद्ध CR फाउंडेशन कुमार 11 या दोन संघातील हा अंतिम सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तुम्हाला अवांतरचा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अवंतर धावसंख्येचा श्री गणेशा खातं उघडलं गेलं 1 या धावसंख्येने. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट बॉल होता पुल केलाय पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू चाललाय 1 बाउन्स येतोय हा चौकार. धावा येतील 4. चौकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 5 धावा दाफलकावर अजून 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 17 चेंडू 24 धावा अगदी विजयाच्या समीप येऊन ठेपलाय. एकाच दिवसात 2 स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न साकार होईल का आणि ते साकार करण्याची हिंमत ताकद या तुर्भे टीमकडे आहे. वाव स्वीट साऊंड जसा चेंडू आला तसा त्याला पाठवलाय वावराच्या बाहेर गोल होतोय षटकार. अकरा धावा धावफलकावर आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजीचं हे प्रदर्शन आपण इथपर्यंत प्रवास केलाय चॅम्पियन होण्यापासून दूर आहोत. दोन्ही टीमला इथे मात्र संधी असेल. हा देखील मात्र इथे खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षकाला छेदून चेंडू चाललाय जमिनीला समांतर. हा येतोय चौकार. 15 झाल्यात. आता मात्र 14ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू 14 धावा. सहज आणि सोपा विजय संपादन करण्याचा मानस
इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे, त्यासाठी आमची ही घाई फलंदाजीमध्ये होत आहे. नमित देखील सांगून जातोय वाईट बॉल. ह्या चुका टाळाव्या लागतील. 15 मध्ये 14 पाहिजे होत्या, हा वाईट आहे. आणि आता 15 मध्ये 13ची आवश्यकता. अच्छा, या 2 आहेत म्हणजे 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. वाईट +1. पुढचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा सलगचा दुसरा अवंतर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे सन्मान दिलाय. घाई करून जमणार नाही, नमितला देखील माहित आहे, कारण अजून चेंडू भरपूर शिल्लक आहेत. 14 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. दिल्ली आपल्याला दूर नाही आहे आणि प्रथम क्रमांकापासून आपण दूर नाही आहे, त्यामुळे कोणतीही घाई इथे मात्र नमितच्या माध्यमातून केली जात नाही आहे. जसा खराब चेंडू येतोय, अगदी या बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर हा चेंडू गेलाय आणि नक्कीच हा षटकार येतोय. अगदी विजयाच्या समीप. एकटाच किल्ला लढवतोय की काय हा प्रश्नचिन्ह असेल. आणि आता 13 मध्ये 5ची आवश्यकता. अगदी एकाच षटकामध्ये सामना संपतोय की काय असा प्रश्नचिन्ह उद्भवलाय. CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे विरुद्ध जय गजानन कुचेती लढत पाहायला मिळते. आणि आता हा सन्मान दिलाय म्हणजेच काय तर अजून औपचारिकता शिल्लक असेल. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता. तब्बल 24 धावसंख्येचे षटक, खूप महागडे षटक पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज तिथे वापरला जाईल. अनुप पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 12. सर्वांना आश्चर्याचा धक्का लागला असेल. अनुप पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आल्यावर 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. याच दरम्यान आपण पाहतोय मंगेशदा पाटील, संदीपदादा पाटील यांचं देखील आपल्या बेलापूर गावचे समाजसेवक यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या पताकाच्या आतिषबाजामध्ये जरूर सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि हा विजयाचा ठसा उमटवणारा CR फाउंडेशन तुर्बेडूनचा हा कोहिनूर चमकलाय आणि ते मात्र चॅम्पियन झालेत. कुमार 11 तुर्बे आणि रनरअप झालाय जय गजानन कुक्षेच. सेकंड रनरअप आपल्याला पाहायला मिळतील जय गावदेवी 11 शिराणी टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन.